छत्रपती संभाजीनगरमध्ये समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार अर्ज मागे घेतल्याचं समीर सत्तार यांनी सांगितलंय। अर्ज कायम राहिला असता तर अनपेक्षित निकाल लागला असता आणि 100% निवडून आलो असतो असा देखील दावा त्यांनी केला। सर्व मीडिया नेते आणि माझे वडील आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आदेश दिला की म्हणे यावेळेस तुम्ही थांबून घ्या, पुढे तुमचा नक्कीच या ठिकाणी विचार होईल। म्हणून मी या ठिकाणी माझा फॉर्म माघारी घेतोय आणि पूर्णपणे जसं आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तसं आमचा महायुतीच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा आहे। 100% मी तुम्हाला बोललो की मी निवडणूक लढण्यासाठी फॉर्म भरला होता आणि मी जर मला एकनाथ शिंदे साहेबांनी जर पाठिंबा दिला असता, आपल्या मैत्रीपूर्ण लढण्याचा जर निर्णय घेतला असता तर नक्कीच वेगळा निकाल लागला असता आणि मीच निवडून आलो असतो विधान परिषदेला। त्या बाबतीत कोणती शंका नाही। तुम्ही कोणत्याही तालुक्यामध्ये जाऊन नगरसेवकांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना विचारू शकता सर्वांचे मत काय आहे। मला प्रत्येक लोकांनी म्हणजे सभासदांनी सांगितलं, नगरसेवकांनी सांगितलं, जिल्हा परिषद सदस्यांनी सांगितलं की तुम्ही उभं राहा, आम्ही तुम्हालाच मतदान करणार। म्हणून ते सर्वपक्षीय लोक मला मदत करणार होते। मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। फक्त मला आमच्या पक्षाने फक्त मला परवानगी द्यायला पाहिजे होती। मला तर शिंदेंनी दिलेल्या आदेशानुसारच माघार घेतलेली आहे। लढलो असतो तर अनपेक्षित निकाल लागला असता, 100% निवडून आलो असतो असा विश्वास समीर सत्तार यांनी व्यक्त केलेला आहे।